नवापूर शहरातील देवळफळी भागातून चोरट्यांनी दुचाकी लपास केल्याची घटना घडली। याबाबत महेश भई यांनी फिर्याद दिल्याने चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला। लेखा व कोषागार कर्मचाऱ्यांच्या विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे शनिवार व रविवार नंदुरबारमध्ये आयोजन करण्यात आले। जिल्हा क्रीडा संकुलात स्पर्धा होतील, माहिती जिल्हा कोषागार अधिकारी संजय खडसे यांनी दिली। गिरीविहार परिसरातील पाणी पुरवठा जेमतेम सुरळीत झाल्यानंतर पुन्हा निम्म्या भागात शनिवारी पाणी पुरवठा ठप्प होणार। जराडी पंपिंग स्टेशनच्या विद्युत रहित्रांचे आणि मुख्य पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम शुक्रवारी केले जाणार असल्याने पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी पवन दत्त यांनी सांगितले। नंदुरबार येथील एसए मिशन शैक्षणिक संकुलात गुरुवारी वार्षिक सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी विविध मनोरंजनात्मक खेळ आयोजित करण्यात आले होते। सिगरेट पिण्याच्या वादातून एकाच्या डोक्यात लाडकी दांडका मारून गंभीर जखमी केल्याची घटना शहाद्यात घडली। याबाबत एकाविरुद्ध जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। पालिकेच्या पथकाने विक्रेत्यांकडून अचानक तपासणी करून प्रतिबंधित 175 किलो प्लास्टिक जप्त करीत 10,000 रुपयाचा दंड ठोठावला। 10 विक्रेत्यांना नोटिसा देखील बजावण्यात आल्या। नंदुरबारात जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सव घेण्यात आला। समारोपाच्या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सारंगखेडा येथे भरधाव दुचाकी झाडावर आदळून एकाचा मृत्यू तर दुसरा जखमी झाल्याची घटना अनरत नजीक घडली। याबाबत सारंगखेडा पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली। नंदुरबार येथील ब्राह्मणवाडीत नंदुरबार पुरोहित संघातर्फे राष्ट्रहितांसाठी दरवर्षी यज्ञ सोहळा केला जातो। यंदा देखील हा यज्ञ सोहळा बुधवारी झाला। नंदुरबार जिल्ह्यात वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम राबवण्यात येत असून त्याचा शुभारंभ जिल्हा ग्रंथालय कार्यालयात करण्यात आला। शहादा शहरालगत मोलणी गावात महिलेवर चाकू हल्ला करत जीव ठार मारणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने तहसीलदार दीपक दिवरे यांना निवेदन देण्यात आले। नंदुरबार तालुक्यातील कोपरली येथील HRC इंदान विद्यालयात आनंद बाजार आयोजित करण्यात आला। उद्घाटन जिल्हा परिषद केंद्र प्रमुख विजय सोनार यांच्या हस्ते करण्यात आले। नंदुरबार शहरातील एसए मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात 2 दिवसीय कार्निवाल महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले। महोत्सवात 2000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी सहभाग नोंदवला। तळोदा तालुक्यातील मोड ग्रामपंचायत कार्यालयात तळोदा पंचायत समितीच्या राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत गाव विकास कृती आराखड्यावर चर्चा करण्यासाठी सभा घेण्यात आली। नगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ नंदुरबार व नंदुरबार पालिकेच्या यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार शहर केंद्रस्तरीय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी करण्यात आले। 2 दिवसीय क्रीडा महोत्सवात 800 विद्यार्थी सहभागी झाले। शहादा येथील तालुका एज्युकेशनल आणि को-ऑप एज्युकेशनल सोसायटी संचालित विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना 1 श्रम संस्कार शिबिराचे उद्घाटन कहाटूड येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। अवजड वाहनाच्या वाहतुकीमुळे शहादा ते पाटळदा या 7 किलोमीटर अंतराच्या रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली। रस्त्याच्या दुरवस्थेमुळे 20 ते 25 गावातील वाहनधारकांचे हाल होत असून या रस्त्याचे नूतनीकरण करण्याची मागणी होत आहे।